जय महाराष्ट्र. हुसेन भाऊ, तुम्ही इथे काय करतात, काय बघतात? जय महाराष्ट्र मित्रांनो. मी इथे जात होता, मी बघितलं इथे खूप महिन्यापासून मी बघतोय. हे आपण बघू शकता इथे सेफ्टी रेलिंग जे आहे ते लोखंडाची हे कायम आहे. इथे मस्तमध्ये आपण बघू शकता हे फुटपाथ आहेत. इथे चारकोप इथे मालाड चारकोपचं ब्रिज आहे. आपण मागे बघू शकता ते वडलाई मेट्रो स्टेशन आहेत आणि समोर जे रेयान इंटरनॅशनल शाळा आहेत मालाड. हे माझ्या सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण बघू शकता संध्याकाळचं जेव्हा ऑफिस सुटतो तेव्हा मोठ्या प्रमाणात हे फुटपाथचा वापर करण्यात येतो. जेव्हा शाळा असतो तेव्हा जेव्हा पालक आहेत ते शाळांना लहान मुलांना घेऊन इथून जातात. ते काही घटना घडली त्याचा जबाबदार कोण असणार आहे? खूप महिन्यापासून मी बघतो हे असंच पडलेलं आहे. तेव्हा आपण बघू शकता ते सेफ्टी गार्ड हे रेलिंग बघा इथे सेफ्टी गार्ड जे रेलिंग आहेत लोखंडाचं हेच गायब आहेत. काय दुर्घटना घडली याचा जबाबदार कोण असणार आहे? मला एक विचारायचं आहे. तेव्हा दुपारच्या जेव्हा शाळा सुटतो ते गेल्या आठवड्यात मी बघितलं होतं 2 मुले इथे मस्ती करत होते जाताना इथे आतमध्ये पडता वाचले कारण हे पाईप होतामुळे ते आतमध्ये गेले नाही. जेव्हा मोठी समुद्रात ओटी असतो मोठ्या प्रमाणात इथे खूप पाणी भरलेलं असतो. कमीत कमी 15 ते 20 फीट खोल आहे तिच्या आतमध्ये. कोणी आतमध्ये पडला तर याचा जबाबदार कोण आहे? महानगरपालिका आपल्यासाठी 80,952 करोडचा फंड पास करण्यात आलेला आहे. तरी पण सुद्धा अशी अवस्था आपल्या फ्री नॉट मध्ये आहे. जे कोणी आपले अधिकारी आहेत संबंधित अधिकारी त्यांना माझी कडकडीची विनंती आहे ते कृपया करून लवकर हे जे काम आहे ते लवकर करून द्यावे. आणि दुर्घटना घडली याचा जबाबदार आपण असणार आहेत. जे कोणी अधिकारी मेंटेनन्स डिपार्टमेंट आहेत आपले फ्री नॉटचे वॉर्ड ऑफिसर आहेत त्यांना मी सांगू इच्छितो हे व्हिडिओच्या माध्यमातून कृपया करून लवकर हे रेटिंग लावून द्या. कारण लोकांची किंवा काही घडलं कोणाचे जीव गेला आतमध्ये करा. आता पुढच्या महिना मान्सून आहेत काही आतमध्ये कोणी पडलं ते जीवाचा हानी होऊ शकतो. तो कृपया करून लवकर हे रेटिंग लावून द्या अशी आपल्याला कळकळीची विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.